दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना। अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची भीती। विदर्भात हवामानाचा अजब खेळ। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेचे तर 2 मे पासून पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। विदर्भातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला। हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईत पुढील 4 दिवस तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता। मुंबईत पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईत पुढील 4 दिवस तापमान 35 अंश राहण्याची शक्यता। हवामान खात्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जळगावच्या भुसावळच्या पारा 45 ते 46 अंशावर। भुसावळ पालिका रुग्णालयामध्ये विशेष 8 खाटांचा उष्माघात कक्षाची सोय। सध्या या ठिकाणी 4 ते 5 जण उपचार घेऊन घरी परत जात असल्याची माहिती। राज्यभरात उष्माघाताच्या 115 रुग्णांची नोंद। 3 जणांचा मृत्यू। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 तर सोलापूरमध्ये 1 रुग्णाचा मृत्यू। एका दिवसामध्ये उष्माघाताच्या 25 रुग्णांमध्ये वाढ। सर्वाधिक 25 रुग्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात। जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेमुळे 159 नागरिक बाधित झालेत। उष्णतेच्या संबंधित आजारांचा रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। पुरळ आणि हीट कॅम्पस या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं। जळगावातील तापमानवाढीचा फटका केळीच्या पिकाला बसलाय। केळीच्या घडाला प्लास्टिकसह पेपरचं आवरण लावून केळी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। चंद्रपूरमध्ये वाढत्या उन्हामुळे आरटीओच्या कामकाजाच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय। सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत कामकाज चालणार आहे। तर दुपारी 12 ते 4 दरम्यान नूतनीकरण आणि चाचणीचं कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे। तर सध्या उन्हामुळे अनेक ठिकाणी पाणीबाणी जी आहे ती निर्माण झालेली आहे। पाणी टंचाईचं संकट ओढावल्याचं पाहायला मिळतं। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यातील धरणांमध्ये सरासरी 40% पाणीसाठा शिल्लक। बाष्पीभवनामुळे धरणांमधील पाणी पातळी झपाट्यानं कमी होते। गेल्या वर्षीपेक्षा यंदा परिस्थिती बरी असली तरी दुष्काळाचं सावट असल्यानं चिंता वाढली। गोंदियाच्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर। पुढील 2 महिन्यांमध्ये पाणी टंचाईची शक्यता निर्माण होण्याची शक्यता। नागरिकांनी पाण्याच्या काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन। कोल्हापूर शहरामध्ये आजपासून 1 दिवस आड पाणी पुरवठा होणार। उन्हामुळे काळंबावाडी या धरणातील पाणीसाठा कमी। पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय। जालन्यात पालिकेनं 68 अवैध नळ कनेक्शन तोडले। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी जलवाहिनीवरील नळ कनेक्शन तोडलं। जालना ते अंबड रोडवरती पोलीस बंदोबस्तात पालिकेची कारवाई। गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा मेडीकट्टा या लक्ष्मी धरणामध्ये मोजकाच पाणीसाठा आहे। धरण 70% कोरडं आहे। गडचिरोलीमध्ये पहिल्यांदाच 42 ते 43 अंश तापमानाची नोंद झालेली आहे। धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा 49% साठा जलसाठा शिल्लक आहे। आठवड्याभरामध्ये 4% पाणीसाठ्यात घट झाली। जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट जे आहे ते घोंगावतं। बुलढाणा तालुक्यातली वरवण गावामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। धरणातून मिळणारं पाणीही अशुद्ध असल्यानं पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ आली। धाराशिवच्या एडशी अभयारण्यामध्ये पाण्याविना पशुपक्ष्यांचे हाल होत आहेत। जिल्ह्यात तापमान 41 अंशांवर आहे। वन विभागाकडून पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यास हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। वर्ध्यातील वायगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाण्याची समस्या आहे। आरोग्य केंद्रात पाणीच नसल्यानं अधिकारी कर्मचारी रुग्णांची गैरसोय होते। रुग्णांवरती घरून पाणी आणण्याची वेळ आलेली आहे।